हे दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। धन्यवाद। नमस्कार समय गणेशाय ब्रह्म विद्या प्रदायिने यस्य कस्य नाम विघ्न सागर सशने मंगलमूर्ती गणरायाच्या पवित्र आणि अशा प्रांगणामध्ये या ठिकाणी आज ज्येष्ठ शिवसैनिक येडगावचे माजी सरपंच आदरणीय बबनदादा गावडे यांच्या आयुष्यचिंतन सोहळ्यानिमित्तानं तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे तसेच जिल्हा परिषदेच्या गणनेत्या रणरागिणी आदरणीय आशाताई बुचके तसेच जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख आदरणीय मौलीश्री खंडागळे भाजपाचे अध्यक्ष आदरणीय भगवान शेठ घोलप तसेच जय जवान पथ संस्थेचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय जयवंतांना घोडके युवा सेना प्रमुख आपले सर्वांचे सहकारी आदरणीय गणेश भाऊ कवडे विघ्न सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संतोष नाना खैरे तसेच जयवंतांना घोडकेंचे समोर आलेले सर्वच पाहुणे तसेच आमचे सहकारी मित्र नाईगावचे उपसरपंच आदरणीय माळुतकर भाऊ शिवनेरी शेतकरी संघटनेचे संघटक वाणीशेख शिंदे तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्यांनी या गावाला दिशा दिली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबाजी नाना नेहरकर तसेच भाजपाचे आमचे सुलते ज्ञानेश्वर अप्पा भिसे माजी सैनिक अशोकदादा भिसे आमचे पिताश्री विनायक शेठ भिसे येडगाव विजयनगर सोसायटीचे माजी चेअरमन आदरणीय शिवाजीदादा गावडे वारकरी संप्रदायाचा वारसा आणि वारसाचा एक जपला ते आदरणीय माऊली शेठ काशी तसेच सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख होणे गरजेचं आहे परंतु वेळेचा भान ठेवून या ठिकाणी या अभिषेक सोहळ्या निमित्तानं उपस्थित सर्व येडगाव मध्ये माझी मायबाप जनता सर्व तरुण वर्ग आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनींना या ठिकाणी मानाचा मुजरा। मित्रांनो आज या ठिकाणी चाललेली ही लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्यातील सर्वच पदाधिकारी या ठिकाणी सन्मान्य उपस्थित आहे। सर्वांचं या ठिकाणी येडगाव मधील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या सर्व शिवसेना बांधवांच्या वतीनं या ठिकाणी प्रथमतः सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो। या ठिकाणी रणधुमाळी चालू असताना आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी उभे आहे आणि त्यांच्या चाललेल्या कार्याचा या ठिकाणी थोडासा गुणगाव या ठिकाणी करणार आहे। दादांच्या माध्यमातून येडगाव मध्ये जी कामं झालेली आहे ती जर कामं वाचायला गेलो तर या ठिकाणी आपल्याला वेळ कमी पडणं लक्षात ठेवा। मग त्या निमित्तानं या तालुक्याचे लोकप्रिय आमदार दादांच्या माध्यमातून केलेली कामं असतील ताईंच्या फंडातून केलेली कामं असतील नंतर पंचायत समिती सदस्य आदरणीय अर्चनाताई माळवकर यांच्या फंडातून केलेली जी कामं आहेत या ठिकाणी मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो ही जी कामं आहेत ही कामं दलित सुधारणा योजना नेमका रस्ता काँक्रिटीकरण 3 लाख रुपये 2016-17 मध्ये जी काय ताईंच्या माध्यमातून झालेली जी काम आहे दलित सुधारणा योजना बोरवाडी रस्ता काँक्रिटीकरण इंद्रनगर रस्ता काँक्रिटीकरण खायवे डांबरीकरण रस्ता गणेशनगर मधील रस्ता इंद्रनगर दलित वस्ती असत खायवे दलित वस्ती असत नेरकरवाडी दलित वस्ती असत नेरकरवाडी दलित वस्ती मधील शाळा सुधारणा योजना असतील जानकीनगर मधील रस्ता इंद्रनगर ते स्मशानभूमी रस्ता नेरकरवाडी मधील रस्ता आणि इंद्रनगर येथे जे काही भजनाचं साहित्य त्या ठिकाणी वाटण्यात आले या ठिकाणी आमचे कैलास महाराज आहेत त्या ठिकाणी इंद्रनगर मध्ये आणि बेटवाडी मध्ये त्या ठिकाणी भजनाचं साहित्य दिलेलं आहे
बेंदमळा येथे भजन साहित्य दिलेलं आहे. येडगाव गणेश नगर येथे हायमॅक्स दिवा अंदाजे 7.5 लाख रुपयाचे त्या ठिकाणी दिवे देण्यात आलेले आहेत. येडगाव इंद्रनगर येथे तेही हायमॅक्स दिवे देण्यात आलेले आहेत. आणि जी कामं प्रगतीपथावर आहे, येडगाव गणेश नगर येथे पाण्याची टाकी 24 लाख रुपये, येडगाव गणेश नगर हंडेवाडा येथे सभागृह 7 लाख रुपये, जानकीनगर रस्ता 10 लाख रुपये, येडगाव भोरवाडी जामनफाटा रस्ता 25 लाख रुपये, येडगाव इंद्रनगर अंगणवाडी 12 लाख रुपये. ही आणि अशी किती कामं आहेत ती सांगितली त्या ठिकाणी आपल्याला वेळ पुरणार नाही, लक्षात ठेवा. दादांच्या माध्यमातून झालेली जी कामं आहेत, ताईंच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत, 1,50,88,000 रुपयाची कामं या ठिकाणी झालेली आहेत. त्यानंतर दादांच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत, येडगाव गणेश नगर दसक्रिया घाटावर 7 लाख रुपयाचा आमदार फंडातून त्या ठिकाणी ते काम झालेलं आहे. मौजे येडगाव गणेश नगर मधील अंतर्गत रस्ता 25-15 मधून 5 लाख रुपयाचं काम झालेलं आहे. येडगाव इंद्रनगर मधून अंतर्गत रस्ता जो आहे 25-15 मधून 5 लाख रुपये. तसेच येडगाव गणेश नगर नारायणगाव रस्ता डांबरीकरण मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 250 लाख रुपयाचं काम त्या ठिकाणी झालेलं लक्षात. मौजे येडगाव बेंडमळा व्यायामशाळा त्या ठिकाणी 5 लाख रुपयाची व्यायामशाळा त्या ठिकाणी बेंडमळी देण्यात आलेली आहे. जी काही चालू कामं आहेत, प्रगतीपथावर आहे, येडगाव येथील क्रीडा संकुलाचे जे काम आहे दादांच्या माध्यमातून 65 लाख रुपयाचं काम त्या ठिकाणी चालू होणार आहे. येडगाव आयटीआ जे काम त्या ठिकाणी भोरवाडी ठिकाणी करणार आहोत 41 लाख रुपयाचं ते काम आहे. आणि जी कामं मंजूर कामं आहेत, ज्यांचं त्या ठिकाणी वर्क ऑर्डर झालेले आहे परंतु टेंडर निघालेले आहेत, पण ती मंजूर काम आहेत, आचारसंहितेमुळे ती काम आपल्याला चालू करता येत नाही. अशी काही कामं मौजे येडगाव भिशेवाडा ते जानकीनगर रस्ता डांबरीकरण 25-15 मधून 10 लाख रुपये, मौजे येडगाव भिशेवाडा ते बेंदमळा रस्ता डांबरीकरण 25-15 मधून 20 लाख रुपये, मौजे येडगाव जोडणा रस्ता काँक्रीटीकरण 25-15 मधून 5 लाख रुपये, मौजे येडगाव भोरवाडी प्रवेशद्वार ते 2 झाडी रस्ता डांबरीकरण नाही काँक्रीटीकरण 25-15 मधून 5 लाख रुपये, मौजे येडगाव शॅम्पियन कंपनी ते नारायणगड रस्ता 30-54 फंडातून 20 लाख रुपये. अशी एकूण येडगाव येथील गणेशनगर अंगणवाडीसाठी 6 लाख रुपये, अशी 700 आणि 750 लाख रुपयाची कामं या ठिकाणी दादांच्या माध्यमातून झालेली आहेत. अर्चनाताई मळवकर यांच्या फडातून काही कामं झालेली आहेत. सर्व शिवसैनिकांची जे आज आपले पदाधिकारी त्या ठिकाणी काम करतात ते अर्चनाताई मळवकर यांच्या फंडामधून येडगाव गणेशनगर हंडेमळा 60,000 रुपये, येडगाव बोर्डे हायमॉक्स दिवे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. येडगाव गणेशनगर गोसाई बाबा नवीन ब्लॉक बसवले त्या ठिकाणी अर्चनाताईंच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून जी कामं झाली 60,000 रुपये. आणि दुसरं एक 17-18 आणि 16-17 या दोन्ही वर्षामध्ये आर्थिक वर्षामध्ये 60,000 आणि 60,000 120 म्हणजे 1,20,000 रुपये. हायमॅक्स दिले येडगाव गणेशनगर हंडेवाडा 60,000, येडगाव भोरवाडी 60,000. अशी आणि अशी किती कामं या ठिकाणी झालेली आहेत लक्षात ठेवा. दादांच्या माध्यमातून डिंबे डावा कालवा त्या ठिकाणी भिंडवण्याचा जो डिंबा डावा कालवा आलेला आहे त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूल त्या ठिकाणी देण्यात आले 37 लाख रुपयाचा. त्यानंतर आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आदरणीय श्रीराव पाटील यांच्या प्रयत्नातून हा डिंबे डावा कालवा जो बेंदवाडीच्या पुढे जो कॅनॉल आपला येतो त्या ठिकाणी जो कॅनॉल मध्ये पूल मध्ये तुटला होता तो नवीन करण्याचं काम केलेलं आहे. त्या ठिकाणी 37 लाख रुपये त्या ठिकाणी दादांनी त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. असे आणि अशी कित्येक कामं या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून या नेत्यांच्या माध्यमातून येडगाव आणि विशेष म्हणजे तुमचा आणि माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपण आता 8-10 दिवसांपूर्वी जो येडगाव धरणातील पाणी उपसाची एक नोटीस आपल्या ठिकाणी ग्रामपंचायत माध्यमातून आली होती. ती नोटीस अशी होती की येडगाव धरणातील जे अनधिकृत पाणी जलसिंचन योजना आहेत त्या बंद करण्यात येणार आहे असं एक नोटीस त्या ठिकाणी ग्रामपंचायत देण्यात आलं होतं. परंतु आम्ही येडगावमधून सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी दादांकडे गेलो आणि दादांना त्या ठिकाणी तो विषय मांडला. दादांनी सांगितलं तुम्ही जी माहिती घेऊन आलेला आहात ही बरोबर आहे, परंतु ही जी माहिती आहे तुमच्यासाठी येडगावकरांसाठी आणि येडगाव धरणामध्ये जी गावं त्या ठिकाणी त्यांच्या जमीन धरणामध्ये गेले धरणाकडचे जी गावं आहेत त्यांच्यासाठी जुलै महिन्यापर्यंत अजिबात पाण्याची कमतरता जाणवणार नाही त्याच पद्धतीनं माणिडोमधून दादांनी रात्री 1:30 वाजता
ते पाणी त्या ठिकाणी येडगाव धरणात सोडण्यात आलं आणि आपल्या धरणाची लेवल जे आहे ते आता व्यवस्थित झालेली आहे. त्याबद्दल कुठल्याही माझ्या शेतकऱ्याला एक विनंती आहे की आपलं जे येडगाव मध्ये माझ्या शेतकऱ्यांचं जे प्रमुख पीक आहे का ज्याच्या त्या पिकावर आपल्या सर्वांचे वर्षभराचे प्रपंच चालतात ते टोमॅटोचं पीक तुम्ही सर्वांनी ताकदीने लावा. यावर्षी टोमॅटोचे पैसे झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काही लोकांनी टोमॅटो लावण्याची थोडी थांबली होती, म्हणजे ज्यांनी 4 एकर लावायचे त्यांनी 2 एकर लावायचा असा विचार केला होता. आणि आताची परिस्थिती दादा अशी आहे, काही अशी आहे की आज नर्सरीमध्ये रोप उपलब्ध नाहीये. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचे प्लॉट आज शेतकऱ्याची सगळं मल्चिंग वगैरे बेसल डोस टाकून सर्व तयार आहे, परंतु त्या ठिकाणी रोपांची कमतरता आहे की आपण सर्वजण ज्या वेळेस आपल्या दादांनी निर्णय दिला की तुम्हाला जुलै महिन्यापर्यंत पाणी कमी पडून देणार नाही, त्यानंतर माझ्या येडगावातील सर्व शेतकरी टोमॅटो लागवडीला त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यानंतर येडगाव मध्ये गणेशनगर मध्ये इंद्रनगर मध्ये येडेश्वर मंदिरासमोर जी गावपटक त्या ठिकाणी करण्यात आली होती, जी ग्रामसभा त्या ठिकाणी झाली, त्या ग्रामसभेमध्ये आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाबाजींनी सांगितलं की जर काय आमचं पाणी त्या ठिकाणी जर आम्हाला राखीव मिळालं नाही, आमचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, नाही मिळालं तर आम्ही जलसमाधी घेऊ. त्या ठिकाणी नानाला त्या ठिकाणी धन्यवाद द्यायचे आणि सर्व शिक्षकांना धन्यवाद द्यायचे. ही आणि अशी भरपूर कामं आहेत. मित्रांनो, आता खिळणधुमाळी आहे लोकसभेच्या निवडणुकीची. आदरणीय खासदार श्री आढळराव पाटील या ठिकाणी ज्यावेळेस प्रचार यंत्रणा चालली जाते, प्रचार यंत्रणा सुरू असते, त्यावेळेस विरोधक काही वेगवेगळे मुद्दे घेतात. त्या ठिकाणी मग नारेगाव सारखा विषय असेल, तो रस्त्याचा विषय असेल किंवा खेडमध्ये विमानतळ असेल किंवा बैलगाडा असेल. मित्रांनो, दादांनी काय काम केलं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ज्या ठिकाणी खेडमध्ये विमानतळ होणार होतं त्याला काय अडचणी आलेल्या आहेत, भौगोलिक काही गोष्टीच्या अडचणी आल्यामुळं ते विमानतळ त्या ठिकाणी सासवडला नेण्यात आलं पुरंदरमध्ये. की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सरकार दरबारी चालतात. तुम्ही आम्ही किती जरी हे केलं तर शेवटी न्यायदेवता तिकडे बसलेला आहे आणि प्रत्येक गोष्ट कायद्याच्या चौकटीत केली जाते. कुठलाही असा वैयक्तिक माणूस जाऊन त्या ठिकाणी सर्वांचं म्हणणं मांडत असतो, परंतु त्या ठिकाणी कायदा आहे, त्या ठिकाणी काही गोष्टी कायद्याने केल्या जातात. तुम्ही आम्ही बोलून किंवा होत नाही, पण समोरची मंडळी असे आरोप प्रत्यारोप करतात आणि त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये 3-4 मुद्दे हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी त्यांचं भांडवल करण्याचं काम चाललेलं आहे. मित्रांनो, कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका आणि उपस्थित सर्व शिवसैनिक असा असो की तो कधी कोणाला बळी पडत नाही. ही जी मंडळी या ठिकाणी दादा ताई या ठिकाणी आलेली आहेत, ही सर्व स्वयंस्फूर्तीने आलेली आहे. एका फोनवर फक्त 2 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी हर्षल असेल, आम्ही सर्वांनी नियोजन त्या ठिकाणी केलं, प्रमोद शिंदे असतील, समीर भाऊ असेल, विशाल भाऊ काशी, सर्व तरुण मित्र एकत्र आले आणि आपल्याला गावामध्ये एक छोटीशी खाणी गावडे छोटासा या ठिकाणी काहीतरी निमित्त पाहिजे. आणि आज निमित्त होतं भगवंतदादा गावडे यांच्या वाढदिवसाचं. त्या वाढदिवसाचं निमित्त साधून आपण या ठिकाणी एक छोटी खाणी सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की ही जी मंडळी आहे, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेची नेते मंडळी या ठिकाणी आपल्या फक्त एका फोनवर आलेली आहे. आज आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला कामाची गडबड आहे, तुम्हाला टमाट्याची लागवड आहे, परंतु तुम्ही मंडळी जे आज या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहे, पहिलं तुमच्यासाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, कारण दादा टोमॅटो हे आमचं प्रमुख पीक आहे. या टोमॅटोच्या पिकावर आमचे वर्षभर प्रपंच चालतात. हे जर टोमॅटोचं पीक आमच्या हातून गेलं तर आमच्या शेतकऱ्याला उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. कारण आज आपण पाहतो फळभाजी मालाला बाजारभाव नाही. हे काय आपल्या हातात नसतं. शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, आपण थोडंसं या ठिकाणी मी विचार करतो की प्रत्येकाने थोडंसं विभागून पिकं केली पाहिजे. आपण जे म्हणतो बाजारभाव काय नाही, मागणी तसा पुरवठा. मार्केटमध्ये जी आणि मंदी कधी येते, मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला की ऑटोमॅटिक मंदी मार्केटमध्ये येते. लक्षात ठेवा, पण मागणी आणि पुरवठ्याचा समतोल ज्यावेळेस होतो त्यावेळेस तेजी येते आणि तुमच्या माझ्या खिशामध्ये 2 पैसे या ठिकाणी मिळले जातात. त्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की कुठलंही पीक घेताना सर्वांनी विभागून पिकं घेतली पाहिजे. त्या ठिकाणी फळबागा असतील किंवा आतमध्ये जी आहे भाजीपाल्याची पिकं असतील ती विभागून पिकं घ्यावा. आणि ती जर विभागून पिकं घेतली, सर्वांनी जर एक समतोल साधला तर नक्कीच तुमच्या माझ्या खिशामध्ये 2 रुपये आल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. दादा, एक 8-10 दिवसापूर्वी काय झालं येडगावमध्ये, येडगाव विद्यार्थी सोसायटीमध्ये, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आजच वर्तमान पेपरला एक छोटीशी बातमी या ठिकाणी आलेली आहे. आपण सर्वांनी ती बातमी वाचलेली आहे. मला या ठिकाणी ताईला दादाला सांगायचे,
सह्याद्री विषय गेली 20-25 वर्ष राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो. ठीक आहे, मी काय मोठा कार्यकर्ता नाही, पण माझ्या पद्धतीनं माझ्या इथून जेवढं मला शक्य होईल तेवढा वेळ मी त्या ठिकाणी देत होतो. 6/9/2016 रोजी येडगावमध्ये काही सोसायटीचे इलेक्शन लागले. त्या ठिकाणी 2 पेढे उभे राहिले. 2 पेढे उभे राहत असताना तन धनाने सर्वांनी काम केलं आणि काम करत असताना राष्ट्रवादीचा पेढा त्या ठिकाणी विजय झाला. विजय होत असताना सह्याद्री विषयी काम केले. काय काम केलंय तुला सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि विजय झाल्यानंतर विजयची या ठिकाणी त्या ठिकाणी गावामध्ये हे झालं आणि सांगण्यात आलं की आता विरोधक सुद्धा म्हणत होते की सह्याद्री विषयाला काहीतरी चांगलं पद त्या ठिकाणी मिळणं जाईल. परंतु काय असतं, निष्ठावंताला त्या ठिकाणी स्थान नसतं, लक्षात ठेवा. मेहनत करे मुलगी बैठा खाय पकी, असं काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि स्थानिक लेवलला आपलं कोणाबद्दल वाईट नाही. शरद पवार साहेब चांगले आहेत, अजितदादा पवार चांगले आहेत, दिलीप पाटील आहेत. त्या मोठ्या नेत्यांबद्दल आपल्या मनात किंतु परंतु येण्याचं काहीच कारण नाही. परंतु दादा आणि ताई मला आपल्या ठिकाणी सांगायचं की गाव पातळीवरचे काही राजकारण चालतं ना, हे खूप वाईट आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय त्या ठिकाणी मिळत नाही आणि याचं दुःख, याचं शैल्य मनामध्ये ठेवून या ठिकाणी सह्याद्री विषयी एक निर्णय घेतला आणि 11 तारखेला आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मायबाप म्हणतो आपला कुठल्याही प्रकारची कल्पना तुम्हाला न देता मी त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये गेलो. पण शिवसेनेमध्ये गेल्यानंतर काय आहे हे मला फक्त 1 महिन्यामध्ये कळालं. त्या ठिकाणी मला लक्षात ठेवलं की शिवसेनेचा कार्यकर्ता कसा असतो. शिवाला शिव देणारी माणसं या शिवसेनेमध्ये, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 जातीतील मावळे उभे केले आणि स्वराज्याचं स्थापन केलं, लक्षात ठेवा. त्यांनी काय पाहिलं, परंतु या राज्यातील जी मावळे होते त्यांनी पाहिलं नाही, ते फक्त मारायला तयार व्हायचे. त्याला माहित होतं की आमच्या पाठीमागे आमचे प्रपंच सांभाळणारा माझा राजा आहे. आणि त्या निमित्तानं राजांनी जसं सांगितलं की दादांनो, जे काय करायचं ते प्रामाणिकपणे करा, अंतर्मनापासून करा, कुठल्याही गोष्टीच्या मनामध्ये किंतु परंतु न ठेवता प्रामाणिकपणे जर काम केलं तर नक्की जनता जनार्दन मायबाप तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि हीच अपेक्षा, ही प्रेरणा घेऊन दादा आणि ताई तुमच्या कपड्याचं ठिकाण समजावं मला. मी काय मोठा कार्यकर्ता नाही, परंतु माझ्या मनामध्ये एक, अंतर्मनामध्ये एक भावना आहे. काय असतं, राजकारण सगळीकडे असतं. किती गावं तालुक्यामध्ये आहे, राजूर सारखं गाव घ्या, तिथं आज 2-2-3-3 पक्षाचे कार्यकर्ते असतात. परंतु मला एकच विनंती या ठिकाणी करायची आणि शेवटचं माझं मनोबल त्या ठिकाणी थांबवायचं की राजकारण हे फक्त 1-2 महिने 3 महिन्यापुरतं असतं. ताईनं पण सांगितलं, दादा पण नेहमी सांगतात की विरोधकाला जवळ जाऊन बोला, विरोधकाला आपलं करा, त्याच्याजवळ जाऊन आपले विचार म्हणा, त्याचं काय म्हणणं ते आपण आहे. हे फक्त 2-3 महिन्यापुरतं असतं. इलेक्शन येतील जातील, तुम्ही आम्ही मंडळी एकमेकाच्या चतुर्मुखा सहाय्य होणार असतो, लक्षात ठेवा. इलेक्शन येतील जातील, परंतु आपल्या मनामध्ये आपण तोंडातून गेले एखादा चुकीचा शब्द एखाद्याच्या अंतकाला लागला नाही पाहिजे. बोलताना विचार करून बोललं पाहिजे. कोणालाही काही असं चुकीचं न बोलता अतिशय नम्रता ही यशाची गुरुकिल्ली, लक्षात ठेवा. नम्रतेने जग खेळायला शिकलं पाहिजे. कुणी समोर किती जरी रागावून आला त्याला जर तुम्ही नम्रतेने हात जोडले तर बाबा काही चुकला असेल तर माफ म्हणल्यानंतर कोणी काय फरक नाही पडत, कुणी काही कमी वापास होत नाही. परंतु या गावामध्ये जे काही चाललेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने काम चालले, लक्षात ठेवा. गावचा विकास का थांबलाय, काय कायचं कारण काय, राजकारण कुणी कोणाचा फंडा, ताईने सांगतात नेहमी, कोणी येऊ द्या ना नेता, कुणी येऊ द्या, तुम्ही सर्वजणांनी निवडून त्यांना दिलेलं असतं, त्यांचं काम तुमच्यासाठी काम करायचं. कुणी जरी आलं तर त्याला या बसा म्हणा, त्याचं स्वागत करा. त्यांच्या माध्यमातून जे काही तुम्हाला मिळेल गावाच्या विकासासाठी ती सर्व कामं घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केला पाहिजे. कोणी येऊ द्या, काही फरक नाही पडत. इलेक्शन येतील जातील, परंतु कोणीही मनामध्ये राग न घेता आलेल्या प्रत्येक नेत्या मंडळीचं कोणत्याही पक्षाचा असू द्या, कुणी असू द्या, त्या ठिकाणी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि एक ताकद त्या ठिकाणी दाखवली पाहिजे. या येत्या ही जी लोकसभा निवडणूक आहे धुमाळी चाललेली आहे, मला सर्वांना आपल्याला विनंती करायची आहे की दादांना या ठिकाणी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचं काम आपल्या सर्व ताकदीने करायचं आणि मला नक्की खात्री आहे दादा, मला या ठिकाणी छोटीशी गोष्ट नमूद करायची की ग्रामपंचायत येडगाव विविधकारी सोसायटी आणि येडेश्वर पतसंस्था या गावातील जे काही आर्थिक संस्था आहे यांच्या त्याची निवडणूक झाली आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. अशा काही या ठिकाणी आहे. जर समजा आमचे नेते मंडळी जर
म्हणत होते की येडगाव 80% राष्ट्रवादी आणि 20% शिवसेना आहे, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 50% मतदान या ठिकाणी दोन्ही पक्षाला झाले, लक्षात ठेवा. जर आम्ही म्हणतो की हे गाव राष्ट्रवादीचं आहे, मग हे होतं कसं? मला या ठिकाणी दादा सांगायचे, काही तुम्हाला पण विनंती करायची की उपस्थित आणि अशी बरीच मंडळी आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळ्या वेगळ्या भावना आहेत, पण समोर कोणी येत नाही. समोर याला ही मंडळी घाबरतात, पण जे काही त्यांना करायचे ते नक्कीच करणार. आणि या आज लोकसभेच्या रंगमाळीमध्ये खासदार आदरणीय शिवदादा पाटील, मी या ठिकाणी सर्वांच्या सर्वांच्या साक्षीने शब्द देतो की नक्कीच 80% शिवसेना मतदान झाल्याशिवाय राहणार नाही. हे तुमचा शब्द आहे. मी माझे जनता मायबाप जनार्दन या ठिकाणी सर्व आमच्या कार्यकर्त्या समवेत या ठिकाणी आमच्या समोर आहे, आमच्या साक्षीने तुम्हाला सांगतो, सर्वांच्या साक्षीने तुम्हाला या ठिकाणी सांगतो, सर्वजण आपण एकत्र येऊन या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाऊया. जे काही मी आपल्या ठिकाणी बोललो असं सगळं त्याबरोबर असंही नाही, काही गोष्टी माझ्या चुकल्या पण असतील, उदाहरण करण्याची मला माफ हो, माफ करा. आणि या ठिकाणी माझं छोटंसं मनोबल या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज.